नमस्कार मित्रांनो, बी.एड सी.ई.टी 2024चे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. जर तुम्हाला बी.एडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला ही सी.ई.टी परीक्षा द्यावी लागते आणि सी.ई.टी परीक्षा दिली तरच तुम्ही या ठिकाणी 2024-25मध्ये बी.एडला ॲडमिशन घेऊ शकता. आता त्यामध्ये स्पेशल एज्युकेशन बी.एड काय असतं किंवा जनरल बी.एड काय असतं ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि बी.एडचा फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता सी.ई.टीचा फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे याची सुद्धा आपण माहिती घेणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे सी.ई.टी सेल. सी.ई.टी सेल अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यानंतर सी.ई.टीचं ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर येईल. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल अशा प्रकारे याला 1 नंबरलाच तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता या वेबसाईटवरती आपण आलेलं. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली. आता अनाऊन्समेंटमध्ये येते नोटीससुद्धा ती दिसते की सी.ई.टी रजिस्ट्रेशन फॉर बी.एड असेल किंवा जनरल असेल किंवा स्पेशल एज्युकेशनचं जे बी.एड असतं त्याचे असेल. इथं फॉर्म सी.ई.टीचे स्टार्ट झालेले. आता खाली या ठिकाणी शेड्यूल दाखवतो बघा, कधी तुमची कोणती सी.ई.टी होणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याला. या ठिकाणी बघता ॲक्टिव्हिटी शेड्यूल फॉर ऑल सी.ई.टी या ठिकाणी PDF आहे समोर, त्या PDF वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ही पब्लिक नोटीस येईल. या ठिकाणी सर्व ज्या सी.ई.टी आहे त्या पब्लिक नोटीसमध्ये सी.ई.टीचे डेट्स आणि एक्झाम डेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता मग B.Ped सी.ई.टी वगैरे असेल किंवा LLBसाठी असेल 3 इयर्ससाठी किंवा महा B.A B.Sc B.Ed 4 इयर्सचा इंटिग्रेटेड जो कोर्स राहतो त्या कोर्सबद्दल आला. आता बघा, महा B.Ed जनरल अँड स्पेशल B.Ed EL-CET 2024 10 जानेवारीपासून तर 30 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तुमची एक्झाम 4 मार्चला किंवा 6 मार्चला या ठिकाणी होऊ शकते. अशा प्रकारे सुद्धा देण्यात आले. आता परत होम पेजला येतो. वरती या होम पेजला या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतोय कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ठिकाणी दिसतंय 24-25 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी न्यू युजरच्या खाली तुम्हाला रजिस्टर ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. आपण पहिल्यांदाच फॉर्म भरतो म्हणून आपलं लॉगिन अकाउंट या ठिकाणी नाही. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर फुल नेम टाकायचं, जसं तुमच्या SSC किंवा HSCच्या मार्कशीटवर असेल त्याच पद्धतीने तुमचं नाव टाका. आडनाव जर तुमचं अदुगर असेल तर आडनाव टाका. तुमचं नाव जर अदुगर असेल तर तुमचं नाव टाका. त्यावरती बघून जसंच तसं नाव तुमचं या ठिकाणी फिल करायचं आहे. नंतर तुमचा ईमेल ID टाकायचा, जो ईमेल ID तुम्ही रेग्युलर यूज करत आहात तोच ईमेल ID या ठिकाणी टाका. त्यावरती तुम्हाला कम्युनिकेट केलं जाईल. नंतर तुमचा पासवर्ड टाकायचा. पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता. परत तोच कन्फर्म पासवर्ड टाका किंवा तुमच्या मनानेही तुम्ही टाकू शकता. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. नंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ दिले. तुमच्या 10वीच्या किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर शाळा सोडण्याच्या दाखल्यावर जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन करा. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर रजिस्टर ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे. फादर्स नेम या ठिकाणी फक्त फादरचं फर्स्ट नेम टाकायचं, फादरचं आडनाव वगैरे काही टाकायचं नाही, फक्त तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. नंतर मदर्स नेममध्ये फक्त तुमच्या आईचं नाव टाकायचं, आडनाव या ठिकाणी टाकायचं नाही आहे. खाली या जेंडर विचारलं आहे, जेंडर मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी टाका. नंतर खाली समोर बघा रिलिजन विचारलं आहे. या ठिकाणी तुमचा धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख काय जो तुमचा धर्म असेल तो धर्म या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा. नंतर बघा धर्म टाकल्यानंतर खाली विचारलं आहे रिजन विचारलं आहे, तुम्ही रुरल एरिया म्हणजेच ग्रामीण भागात राहते की अर्बन म्हणजेच शहरी भागात राहते, तर आपण रुरल ग्रामीण भागात करतो. नंतर मदर टंग विचारलं आहे, तुमची मातृभाषा कोणती आहे, जी मातृभाषा असेल ती मातृभाषा या ठिकाणी निवडा. मी मराठी या ठिकाणी निवडून घेतो. नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली इंडियन आलेली आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम, आता तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला लागेल. त्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार तुमचं जे उत्पन्न असेल ते उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. नंतर मॅरिड स्टेटस द्यायचं आहे, मॅरिड अनमॅरिड काय जे असेल ते या ठिकाणी टाकून द्यायचं आहे.
खाली तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारलं. परमनंट ॲड्रेस म्हणजे तुमचा कायमचा रहिवासीचा जो पत्ता आहे तो टाकायचा. जिथे तुम्हाला स्टार दिसते बघा, रेडचं छोटंसं स्टार दिसतं ते कंपल्सरी टाकायचं. राहणार कुठले, पोस्ट कुठले, तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे. नंतर इकडं स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घेतो. नंतर आपला तालुका टाकायचा आहे, व्यवस्थित सर्व टाका. डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे व्यवस्थित टाका बरोबर. नंतर तुमचं या ठिकाणी व्हिलेज कोणतं आहे, गाव कोणतं आहे ते गाव टाका. नंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. व्यवस्थित तुमचा STD कोड सोडून द्या आणि खाली मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा. व्यवस्थित माहिती भरा. नंतर बघा, हाच जर तुमचा रहिवासी पत्ता असेल तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस या तुम्हाला क्लिक करायचं. करस्पॉन्ड ॲड्रेसवरती तो वरील ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल. खाली विचारलं आर यू डोमेसाईल इन महाराष्ट्र, तर या ठिकाणी यस, महाराष्ट्राचे आपण रहिवासी आहात, यस करायचं. नंतर विचारलं मायनॉरिटी डिटेल, तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहात का विचारले. जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं, अन्यथा या ठिकाणी डायरेक्टली नो करू शकता. तर आपण नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नो करतो. नंतर बघा, आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्ही या ठिकाणी अपंग आहात का विचारले. जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जर असेल तर कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं. तर या ठिकाणी आपण नाही म्हणून मी या ठिकाणी नो करून घेतो. नो केल्यानंतर समोर बघा, SSC ऑर इक्वेलंट, तुमचं SSCचे पासिंगचे वर्ष कोणतं आहे, तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झाला ते वर्ष टाका. बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी टाकतो. नंतर SSC टोटल पर्सेंटेज, तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज पडले होते ते पर्सेंटेज टाकायचे. समजा या ठिकाणी 77 पॉईंट तुम्हाला 80 असतील तर अशा प्रकारे 77.80 टाका. नंतर बघा, SSC तुमचं कोणतं बोर्ड होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड काही एनी अदर, यापैकी तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड या ठिकाणी शोधा आणि ते बोर्ड या ठिकाणी टाकून द्या. बघा मी व्यवस्थित या ठिकाणी टाकून देतो. नंतर बघा, सिलेक्ट SSC स्टेट विचारलंय. खाली कोणत्या राज्यामध्ये तुमचं या ठिकाणी SSC म्हणजे 10वी झालेली आहे ते राज्य या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं. आपलं महाराष्ट्र राज्य मी या ठिकाणी निवडून घेतो. तुमचं जे असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नंतर विचारलंय बघा खाली, ॲपियर किंवा ॲपियर 12th HSC, तुम्ही 12वी या ठिकाणी एक्झाम देत आहात का किंवा ॲपियर आहात का विचारलंय. तर या ठिकाणी आपण 12वी पास आहात म्हणून या ठिकाणी आपण नो करायचं. तुम्ही जर एक्झाम देत असाल 12वीचे असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नो करायचं. आपण 12वी पास आहोत म्हणून या ठिकाणी नो करून घेतो. जे पास नसतील या ठिकाणी ॲपियर असतील त्यांनी यस करायचं. आपण 12वी पास आहे म्हणून या ठिकाणी नो केलं. आता मग नो केल्यानंतर आपलं पासिंग वर्ष विचारलं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झालात ते वर्ष निवडायचं आहे. नंतर बघा, HSC इक्वॅलंट बोर्ड, तुमचं बोर्ड कोणतं होतं 12वीचं ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं. जे बोर्ड तुमचं असेल या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल की एनी अदर तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड टाका. मार्क्स टाईप टाका, CGPA होती की पर्सेंटेज होतं, आपलं पर्सेंटेज होतं. नंतर ऑप्टेन मार्क, तुम्हाला किती मार्क 12वीला पडले ते मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. पूर्ण मार्क्स टाकायचे आहेत. ओव्हरऑल सर्व सब्जेक्ट मिळून तुम्हाला किती मार्क्स पडले ते मार्क या ठिकाणी टाकून द्या. समजा इथे तुम्हाला 5 ते 60 पडलेत. नंतर बघा, आउट ऑफ मार्क कितीपैकी तुम्हाला हे मार्क्स पडले ते टाकायचे. ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील. व्यवस्थित बघा बरोबर आहेत का, आणि जर बरोबर असेल तर सेव्ह चेंजेस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल तुमची प्रोफाईल या ठिकाणी अपडेट झालेली आहे. आता तुमची प्रोफाईल या ठिकाणी पूर्ण भरणं झाली. आता जर तुमची प्रोफाईल भरताना तुमच्याकडून काही चूक वगैरे झाली तर प्रोफाईलवरती क्लिक करा. सर्व इन्फॉर्मेशन तुमची दाखवली जाईल. व्यवस्थित बघून घ्या. कुठे वगैरे चूक वगैरे झाली असेल तर अजूनही तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकता आणि सेव्ह करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली. आता या ठिकाणी तुम्हाला खूप सारे स्टेप असतात. हॉल तिकीट असेल, तुमचं स्कोर कार्ड असेल किंवा कॅप राऊंडचे फॉर्म वगैरे असतील, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला A to Z मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आपल्याला CETचा फॉर्म भरायचा. आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, प्रोफाईल क्रिएट झाली. आता अंडर ग्रॅज्युएट असेल किंवा PG पोस्ट ग्रॅज्युएट असेल, मग कोणती CET MRची असेल की MBA CET असेल, नंतर हायर एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट असेल, BEd CET असेल किंवा BPEd असेल, खूप सारे CET या ठिकाणी देण्यात आले. आणि खाली रजिस्टर ऑप्शन दिसतं. आपल्याला आता 2 वर्षाचे BEdसाठी BEd जनरल अँड स्पेशल अँड BEd ELCT 2024 यावरती रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती वगैरे दिसली. इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. पेमेंट वगैरे किती करावं लागेल, बाहेरच्या राज्यातून तुम्ही येत असाल तर 1000, इथे असाल तर 800, अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट सांगण्यात आलं आहे. कॅटेगरीनुसार व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या. व्यवस्थित इन्फॉर्मेशन वाचून घ्या. इन्स्ट्रक्शन दिलं तर व्यवस्थित
वाचून घ्या आणि नंतर खाली या ठिकाणी कन्सेंट आय हॅव रीड यावरती क्लिक करून आय ॲक्सेप्ट द प्रोसिजर या ठिकाणी क्लिक करायचं. आता तुम्ही जी प्रोफाईलवरती माहिती भरलेली ती माहिती समोर तुमच्यासमोर स्क्रीनवरती आलेली व्यवस्थित बघून घ्या बरोबर वगैरे आहे का. तर खाली या तुमचा ॲड्रेस वगैरे दाखवेल. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायची, इथे काहीही भरायचं नाही, फक्त तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्यायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती कॅप्चा कोड टाकून सिलेक्ट करायचं. बघा या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड करतो. आता तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती एक OTP आलेला आहे, तुमच्या ईमेलवरती सुद्धा आलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. ॲप्लिकेशन नंबर जनरेट झाला आहे तो तुम्हाला तुमच्या WhatsAppद्वारे, ईमेलद्वारे आणि टेक्स्ट मेसेजद्वारे आलेला असतो. प्रोसीड टू कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व इन्फॉर्मेशन दाखवली, व्यवस्थित एकदा रीड करून घ्या व्यवस्थित बरोबर आहे का. तर आता खाली बघा स्टेपनुसार फॉर्म भरायचा आहे. 9 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे, जिथे आपल्याला कंप्लीट करत घेऊ इनकम्प्लीटच्या ठिकाणी कंप्लीट येईल, ग्रीन स्क्रीन होतील. बघा अशा प्रकारे सर्व कंप्लीट ग्रीन स्क्रीनमध्ये येईल. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 9 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी इनकम्प्लीट दिसतं, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहिलेच विचारलं की डोमेसाईल वगैरे महाराष्ट्राचे आहेत का. नंतर बघा कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, तुमची कोणती कॅटेगरी, ओपन, SC ST VJNT NTD OBC SBC, काय जी कॅटेगरी तुमची असेल. या ठिकाणी समजा तुमची OBC कॅटेगरी, तर या ठिकाणी OBC कॅटेगरी निवडून घ्या. नंतर मग कोणते या ठिकाणी तुमची त्यामध्ये कोणती तुमची कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी निवडून घ्या. समजा तुमची आता ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरीला हा ऑप्शन खाली येणार नाही काही या ठिकाणी, फक्त तुमचा या ठिकाणी ओपन येईल. आता ज्यांची कॅटेगरीनुसार आहे, समजा आपण एखाद्या कॅटेगरीमधून बिलॉंग्स करतो, ती कॅटेगरी समजा OBC निवडून घेतो. निवडल्यानंतर बघा नंतर कास्ट विचारली, यामध्ये तुम्हाला सर्व तुमच्या कास्ट दिल्या आहे OBCमधील, त्यामधील तुमची जी कास्ट असेल ती निवडून घ्या. निवडल्यानंतर खाली यायचं आहे. नंतर विचारलं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का, अवेलेबल असेल तर अवेलेबल करा. तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर अप्लाइड बट नॉट रिसीव्ह अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर बघा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. व्यवस्थित नंबर टाका. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जो नंबर असेल MRC कोड किंवा आउटवर्ड नंबर किंवा बारकोडच्या खालील क्रमांक टाकू शकता. नंतर विचारलं आहे कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का, असेल तर अवेलेबल करा, नसेल तर समजा तुम्ही फॉर्म भरला आहे पण अजून आलेले आहे अप्लाइड बट नॉट रिसीव्ह हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिला आहे. आपण या ठिकाणी अप्लाइडच केलं नाही म्हणून मी नॉट अप्लाइड या ठिकाणी दाखवतो, फॉर्मसुद्धा भरलेला नाही. नंतर खाली बघा आता OBCतून फॉर्म भरला आहे म्हणजे नॉन क्रिमिनल आहे का विचारलं आहे. 31 मार्च 2025च्या अगोदर, तर या ठिकाणी आपल्याकडे आहे, तुमच्याकडे असायलाच हवं, तर अवेलेबल करून घ्यायचं, नसेल तर काढून घ्या, तुम्ही काढू शकता तोपर्यंत. नंतर खाली विचारलं बघा दिव्यांग वगैरे आहे का, तर हे ऑप्शन अगोदरच फिलअप केले, यावर काहीही क्लिक होणार नाही. मायनॉरिटी कमिटी असेल. नंतर आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहे का विचारलं, जर अनाथ असेल तर यस करायचं, अन्यथा डायरेक्टली नोवरती क्लिक करायचं. इजिबिलिटी क्वालिफिकेशन, तुम्ही ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरू इच्छिता का पोस्ट ग्रॅज्युएटवर, ते विचारलं आहे, ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसार निवडा. तर आपण ग्रॅज्युएशनवर सुद्धा भरू शकतो आणि पोस्ट ग्रॅज्युएट, मी ग्रॅज्युएशन निवडतो आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा ॲड करा. तर मी ग्रॅज्युएशन करतो आणि ॲड करतो. आता अंडर ग्रॅज्युएटमध्ये येईल. नंतर ग्रॅज्युएशन कशात झालं आहे, BA BSc BEd काय जे असेल तुमचं MCOM काय जे असेल, LLB असेल किंवा या ठिकाणी BCom असेल, BCS असेल, BCA असेल, BBI असेल, BBA असेल, BAMS असेल, काही तुम्ही या ठिकाणी निवडू शकता, ते निवडून घ्या. समजा मी इथे BAमध्ये झालं, तर नंतर बघा समोर BAमध्ये झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट युनिव्हर्सिटी स्टेट निवडायला येईल. युनिव्हर्सिटी स्टेट निवडून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये कोणती युनिव्हर्सिटी होती तुमची युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल किंवा YCM यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी असेल, ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी निवडून घ्या. जे ऑप्शन तुम्हाला फिलअप करायला येते ते सर्व भरायचे. नंतर विचारलं आहे तुम्ही ॲप जर असाल तरीसुद्धा, म्हणजे तुम्ही लास्ट इयरला जरी असाल तरीसुद्धा फॉर्म भरू शकता. BA पास नसाल, लास्ट इयरला आहे आणि पास असाल तर काही प्रॉब्लेमच नाही. समजा ॲप असेल तर 5व्या सेमिस्टरची मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर सेमिस्टर असेल तर आपण डायरेक्टली पास आहेत म्हणून मी पास ऑप्शनवरती क्लिक करतो. नंतर बघा मार्क्स ऑफ 10 विचारले, तुम्हाला किती मार्क्स पडलेत अशा प्रकारे विचारले, तेवढे मार्क्स टाका. आउट ऑफ पैकी सर्व विषय म्हणून किती मार्क्स पडले. नंतर आउट ऑफ मार्क्स किती पैकी पडले ते समोर टाका. ॲटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन आलेले आहेत. नंतर बघा या ठिकाणी डिस्ट्रिक्शन आहे, फर्स्ट डिव्हिजन, सेकंड, थर्ड, पास, कोणतं डिव्हिजन आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर आपलं फर्स्ट डिव्हिजन आहे. नंतर मंथ पासिंग, या ठिकाणी मंथ अँड इयर ऑफ पासिंग,
कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही पास झालात ते महिना या ठिकाणी निवडून घ्या आणि समोर तुम्हाला या ठिकाणी इयर निवडायचं आहे. कोणत्या इयरला तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे ते वर्ष या ठिकाणी निवडून घ्या. व्यवस्थित बघायचं आणि व्यवस्थित तुमच्या मार्क्सनुसार फिलअप करायचं. आता बघा, स्पेशलायझेशन किंवा सब्जेक्ट दिले. तुमचे ग्रॅज्युएशनला कोणते सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट या ठिकाणी निवडायचे. हिस्ट्री असेल, जिओग्राफी, इकॉनॉमिक, पॉलिटिकल सायन्स, काही एज्युकेशन जे असेल ते तुमचं या ठिकाणी निवडा. आपले मराठी आणि हिस्ट्री होते म्हणून मी ते निवडून घेतो आणि सेव्ह ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचे सर्व या ठिकाणी मार्कशीट वगैरे अपलोड झालेले आहेत, व्यवस्थित भरणं झाले. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा अशा प्रकारे देऊ शकता. नसेल द्यायचं तर डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. आता बघा, डू यू वॉन्ट अप्लाय इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑफ एज्युकेशन किंवा BEd इन इंग्लिश मीडियम. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही जर BEd इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिशमध्ये करायचं असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं नाही किंवा इंग्लिश कॉलेजसुद्धा निवडायचे नाहीत. मी नो करतो. नंतर विचारलं स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस. स्पेशल एज्युकेशन कॉलेज म्हणजे दिव्यांग जे व्यक्ती असेल, बहिरे असेल किंवा ज्यांना ऐकू वगैरे येत नाही, त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर स्पेशल एज्युकेशनला तुम्ही येस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा. तर आपल्याला नाही घ्यायचं आहे म्हणून मी या ठिकाणी नो करतो. नंतर हे एक्झामच्या सिटी दिल्यात. तुम्हाला कमीत कमी 4 एक्झाम शहर तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. सर्व सिटींचे या ठिकाणी नावं दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी मी सिटी निवडून घेतो. औरंगाबाद असेल, अहमदनगर, तुम्हाला ज्या कम्फर्टेबल सिटी असतील त्या सिटी या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या. व्यवस्थित निवडा. निवडल्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड एक ऑप्शन दिसतो, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता आपल्या एक्झाम सिटी आणि कॉलेजेस निवडणंसुद्धा या ठिकाणी झाले. आता तुम्हाला तुमचा अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर JPG, JPEG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे आणि गुड क्वालिटीचा फोटो अपलोड करायचा होता होईल तोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुम्ही अपलोड करायचा. आता या ठिकाणी फोटोग्राफ सर्वप्रथम मी निवडतो. फोटोग्राफ निवडल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला या बॉक्समध्ये ओपन म्हणून एक ऑप्शन दिसतो. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जिथे तुमचा पासपोर्ट फोटो एवढा असेल तिथे या ठिकाणी ओपन करायचं आणि बरोबर जर फोटो वगैरे क्रॉप वगैरे करायचं असेल तर करा, नसेल तर डायरेक्ट अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड झालेला. आता त्याच पद्धतीने सिग्नेचरवरती क्लिक करतो. परत सिग्नेचर पहिल्यासारखीच प्रोसेस करा. सिग्नेचरला ओपन करायचं आहे आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. क्रॉप वगैरे करायची तर क्रॉपसुद्धा करू शकता. तर अपलोडवरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुमची सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली. नंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे तुमचं जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही पॅन कार्ड देऊ इच्छिता, इंडियन पासपोर्ट किंवा वोटर कार्ड, आधार कार्ड, आधार कार्ड काहीही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तुम्हाला जे द्यायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर मी या ठिकाणी सजेस्ट करेल की तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड द्या. तर मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. 500 KBच्या आतमध्ये JPG, PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये ओपन करायचं. या ठिकाणी म्हणजेच अपलोड करायचं. तर या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये 500 KBच्या आत अपलोड करतो आणि अपलोड ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो. अशा पद्धतीने तुमचं आधार कार्डसुद्धा अपलोड झालेलं आहे. व्ह्यूवरती करून तुम्ही आधार कार्ड बघू शकता. क्रॉस व्हेरीफाय चेक करा तुमचंच आधार कार्ड अपलोड झालं आहे का. नसेल झालं तर एडिट करू शकता आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवलं जाईल. सर्व इन्फॉर्मेशन चेक करा तुम्ही व्यवस्थित भरली आहेत का. तुमचं नाव वगैरे, तुमचं फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड वगैरे चेक करून घ्या. तुमचंच आधार कार्ड अपलोड झालं आहे का. बाय चान्स कोणतं दुसरंसुद्धा आधार कार्ड अपलोड होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित बघितल्यानंतर प्रोसीड अँड पेमेंटवरती क्लिक करायचं. नंतर विचारलं या ठिकाणी आर यू शुअर, तर यस यावरती क्लिक करा. प्रोसीड पेमेंटला तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार पेमेंट दाखवलं जाईल. या ठिकाणी सिलेक्टच्या खाली एक कन्सर्ट दिसतंय त्याला टिक करायचं आणि प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन आले. UPI, QR कार्ड, EMI, नेट बँकिंग, वॉलेट, QR कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्याने तुम्ही पेमेंट करून घ्या. अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे. कंटिन्यू करून पे करून घ्या. तर मी या ठिकाणी पे करतो. पे केल्यानंतर काय करायचं, आता होम पेजला यायचं या ठिकाणी आणि नंतर सर्व स्टेज कंप्लीट झालेले आहेत. आपल्या या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म दिसते त्यावरती क्लिक करून तुमच्या फॉर्मची प्रिंट ही काढू शकता. व्हिडिओ आवडला शेअर